रामकृष्णारी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला हे वाला ब्लाऊज दाखवणार आहे जे की तुम्ही इथं बघताय। तर बघा, ब्लाऊज आहे आपला कटोरीचा, पुढे डीप नेक आहे आणि मागे याला मी बोट नेक घेतलेला आहे। तर पुढे कटोरी आणि मागे बोट नेक असं ब्लाऊज तुम्ही कशा पद्धतीने बनवू शकणार, यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने कटिंग करावी लागेल याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दिलेली आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा आपला झालेला आहे। व्हिडिओला स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला, थोडा जरी फायदेशीर वाटला तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर हे बघा, इथं मी ह्या कस्टमरचे दुसरे जे ब्लाऊज आहे ते घेतलेलं आहे। ह्या ब्लाऊजला मला नेट लावून छान अशी डिझाईन करायची आहे, म्हणजे मागे बोटनेकला नेटचा वापर करत डिझाईन करायची आहे। त्यासोबत स्लीव देखील नेटच्या बनवायच्या आहेत। इथं मात्र आता आपल्याला काय करायचं आहे बघा, नेहमीप्रमाणे मी कटोरी ब्लाऊजचे पॅटर्न जशी होते ना दुसरे ब्लाऊजचे तसे ठेवून मार्किंग केले आणि आता बोटनेकचं बॅक पार्ट मार्किंग करते। उंची +1 इंच मी घेतलेला आहे आणि सरळ अशी एक आडवी लाईन मार्किंग केली शोल्डरसाठी। शोल्डरचं माप इथं मी 7.5 घेते। 38 मापाचं हे ब्लाऊज असणार आहे, म्हणून मी 7.5चे शोल्डर घेतलेला आहे, तसंच 7.5चा मुंडा घेतलेला आहे। तर मी थोडंसं वेगळं ट्राय करते आजच्या ह्या व्हिडिओत आणि तुम्हाला देखील तसंच शिकवत आहे। इथं बघा 38चा चौथा +2 इंच मी अशी घडी घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, हा आपला बोटनेकचा बॅक पार्ट इथं मार्किंग झालेला आहे। नाहीये नेट, म्हणजे हाफमध्येच नेट लागणार आहे, पण मी पूर्ण बॅक पार्टची इथं कटिंग केलेली आहे, बघू शकता। तर बघा, इथं आपण आता खूप सुंदर अशी बोटनेकवर डिझाईन बघणार आहेत। त्यासाठी मी इथं कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे, त्यावर मी 3.5 इंच गड्याची उंची घेतली बोटनेक आणि गळा रुंदीला घेतलेला आहे 4 इंच। 4 ते 4.5 इंच रुंदीला घ्यायचा आहे आणि आपण असा बॉक्स तयार करत वरचा बोटनेक ड्रॉ करून घेतला। त्यानंतर खाली इथं 2 इंचावर पॉईंट लावलेला आहे मी। जसे मला कस्टमरने पोस्टर पॅटर्न दिलेला आहे ना, सेम त्या पद्धतीने मी त्यांना डिझाईन बनवून देणार आहे। तर आता हा 4x4 म्हणजे 4 इंच आपण आडवं घेतलेला आहे, उभं थोडं जास्तीच आहे। असा बॉक्स करत आपल्याला इथं जसं मला कस्टमरने पोस्टर पॅटर्न टाकलेला आहे तशीच मी डिझाईन इथं ड्रॉ करते। तर त्याला 3 पाकड्या आहेत, म्हणजे बघा आता 2 पाकड्या ड्रॉ केल्या आणि तिसरी डायरेक्टली अशी मुंड्याला टच होणार आहे। तर असा शेप मी इथं ड्रॉ करून घेतलेला आहे। त्यानंतर आता खालच्या दिशेने असं राऊंड आपल्याला कंप्लीट करायचं आहे, की जेणेकरून प्रॉपर आपल्या गळ्याचा आकार इथं तयार होईल। आता कटिंग कसं करायचं आहे बघा, याला मी कॅनव्हसचा वापर करणार नाही आहे। तुमचा जर लूज कापड असेल तर तुम्ही कॅनव्हसचा वापर करू शकता। हे असंही माझं ट्रिपल अस्तरमध्ये येणार आहे, म्हणून मी याला विदाऊट कॅनव्हस डिझाईन तयार करते। तर खूप सुंदर अशी डिझाईन ही बनणार आहे आपली। पूर्ण एंडिंगपर्यंत बघणार तर तुम्हाला नक्कीच कळणार आहे आणि तुम्हाला देखील बनवता येणार आहे। पूर्ण गळा म्हणजेच पूर्ण बॅक पार्ट एकदम अल्टरच्या फिनिशिंगने तयार होणार आहे। ना मी गळ्याला पट्टी लावून घेणार आहे, ना मी कमरेला पट्टी लावणार, ना मी वरच्या बोटनेकला पट्टी लावून घेणार आहे। सर्व ठिकाणी मी अल्टरची फिनिशिंग देणार आहे। तर ती कशी द्यायची स्टेप बाय स्टेप ते आपण बघणार। तर सर्वप्रथम मी आतील ठसा कट केला आणि मग नंतर वरचा बोटनेक। आता नेट मी बाजूला ठेवलेला आहे आणि मेन कापड जो आहे ना ब्लाऊज पीसचा, त्यावर आपण हे अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे, म्हणजे शिद्या कापडवर आपण अस्तर ठेवलेला आहे। आता अल्टर करण्याची सुरुवात आपल्याला कुठून करायची आहे, तर ती म्हणजे आतल्या गळ्यापासून। हा जो आतील ठसा आहे ना, त्यावर मी संपूर्ण आकारावर टिप टाकून घेते। तर बघा, पूर्ण आकारावर टीप आपल्याला अशी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर मी आतील वेस्टेज पार्ट कट करून घेते
जो राऊंड शेप असतो ना त्यावर तुम्ही बघितलं असेल एकदम पॉईंट व्यवस्थित घ्यायची असतात आणि पॉईंटला मी कट लावले, तसंच राऊंड शेपला देखील मी कट लावलेला आहे. त्यानंतर आता आपण काय करणार, हे जे अस्तर आहे ना आपलं कॉटनचं ते पूर्णपणे आतमध्ये टाकत व्यवस्थित पाकळ्या काढायच्या आहेत अशा छानपैकी, आणि मग त्यावर संपूर्ण आतील जो आकार आहे त्यावर मी दाबटीप दिली आणि वरचा जो पार्ट आहे त्याला देखील मी अटॅच करून घेतलेला आहे. फक्त खाली हा जो पार्ट आहे तो ओपन आहे. आता आपण बॅक पार्ट अल्टर करणार, म्हणजे कमरपट्टी लावण्याची आपल्याला इथं गरज नाही आहे. आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते. गळा आपण सर्वप्रथम अल्टर करून घेतला, त्यानंतर आता आपण बॅक पार्ट अल्टर करून घेतोय आणि मग आता राहिला आपला वरचा बोटनेक. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलेलं आहे सुरुवातीला की म्हटलं आपण याला नेट लावणार आहे, कारण नेट लावूनच याची डिझाईन कंप्लीट होणार आहे. ठीक आहे ना. तर आता हे आपलं बॅक पार्ट असं इतपत तयार झालेलं आहे. याला आपण अल्टर करून घेतलं. जशी क्रॉसपट्टी मी लावते ना ब्लाऊजला, सेम त्या पद्धतीने मी हे अल्टर करून घेतलं. तर खूप सुंदर अशी फिनिशिंग येते ब्लाऊजला जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज शिवून घेणार. तर पूर्णपणे आता आपलं हे बॅक पार्ट इथं रेडी झालेलं आहे. आता याला आहे फक्त नेट लावण्याची गरज. मग नेट कशी लावणार आपण फिनिशिंगमध्ये तेच मी तुम्हाला इथं दाखवते. आता आपला जो आहे ना तो गळा असा रेडी झालेला आहे आणि वरचंच फक्त बोटनेक बाकी आहे पट्टी किंवा अल्टर करण्यासाठी. तर आपण याला अल्टर करणार आहेत. नेटची शायनिंग बघते मी. नेट असं शायनिंगचा जो पार्ट आहे तो वर यायला हवा अशा पद्धतीने मी चेक केलेला आहे आणि मग असं मी त्याला ठेवून चेक करते. आता नेट बघा, शिद्या कापडवर मी हे जे नेट आहे ते शिदच मला वरून दिसतंय बघा, चमकणारा भाग. आता मी त्याला पलटवून घेतला आणि जो आपला अस्तर आहे ना, अस्तरचा जो बोटनेक आहे त्यावर मी टिप टाकून घेते. शिद्यावर अस्तर आपलं नेट ठेवलेलं आहे आणि उलट बाजूने मी टिप टाकून घेते. लक्षपूर्वक बघणार तर कळेल. राऊंड शेपवरती आपल्याला कट लावायचे आहेत आणि आता हे पार्ट असं पलटवायचं आहे. म्हणजे नेट बघा, आता आतून नेट गेलेली आहे पण ती शिदी आता आपल्याला बाहेरून दिसणार आहे. ठीक आहे ना. आता ह्या पद्धतीने काय झालं, आपला जो गळा आहे तो अल्टरचा तयार झालेला आहे. म्हणजे गळ्याला पट्टी न लावता आपण एकदम सुंदर अशा पद्धतीने त्याला अल्टरच्या फिनिशिंगने पलटवून घेतला. तर एवढी सोपी पद्धत आहे जी मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. वेळेची बचत पण होते आणि फिनिशिंग देखील एक नंबर मिळते आपल्याला. आता पूर्ण जी नेट आहे ना ती मी फक्त आर्महोलपर्यंत, म्हणजे बघा इथं अर्ध्यापर्यंतच मी याला अटॅच करणार आहे. कारण आपल्याला जो आहे ना ओपन पार्ट गळ्याचा बोटनेकचा त्यामध्येच आपल्याला ही नेट लावायची आहे. म्हणून मी आता सर्व बाजूने पिना लावून घेते आणि बरोबर आकारावर टिप टाकत नेट सेट करून घेते. अशा पद्धतीने व्यवस्थित नेटला सल पडायला नको याची तुम्ही देखील काळजी घ्या. नेट जर चांगल्या क्वालिटीची आपण वापरमध्ये घेतली तर खूप सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज इथं तयार होत असतं. तसं बघायला गेले तर हे जे ब्लाऊज आहे ते कॉटनचं आहे, पण कस्टमरला मात्र डिझाईन हवी होती आणि डिझायनर ब्लाऊज करायचा होता. बघा, एक्स्ट्राचं नेट मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपलं हे बॅक पार्ट इथं तयार आहे. आता याला मी लेस लावून फायनल लुक जो आहे तो कंप्लीट करणार आहे. तर मग मी चॉकच्या मदतीने, जसं मी तुम्हाला गळा सुरुवातीला ड्रॉ करून दाखवला ना तसंच मी आता ही एक जी पाकळी आहे ती कंप्लीट करेल आणि अशाच पद्धतीने मी लेस लावून एकदम छान असं ब्लाऊज आपलं इथं रेडी करणार आहे. ओके, अशा पद्धतीने. तर पोस्टर पॅटर्न मी अशा पद्धतीने बनवून तुम्हाला दाखवलेला आहे. फायनली ब्लाऊज पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तर मग मैत्रिणी, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. आवडला असेल व्हिडिओ, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईनसोबत. धन्यवाद.